प्रभू यांना वंदन करून पंचमुखातून उत्पन्न झालेल्या पंचचरणांना नतमस्तक होऊन तसेच शिवयोगी संत शिरोमणी मनमथ माऊली यांना सुद्धा नतमस्तक होऊन तसेच जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होऊन तसेच सर्व जीव मात्रांना मूलमंत्र देऊन तृप्त करणारे माझे राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा सुद्धा आशीर्वाद घेऊन तसेच माझे कुलगुरू राजोटेश्वर शिवाचार्य महाराज यांचा सुद्धा आशीर्वाद घेऊन आज या सेवेसाठी उपस्थित असलेले शिवकीर्तनकार सिद्धेश्वर स्वामी जवळेकर यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होऊन तसेच आमचे तबला मास्टर अमोल महाराज यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होऊन तसेच आजच्या सेवेसाठी उपस्थित असलेले महिला भजनी मंडळ गगनपुरा यांच्या सुद्धा हृदयातल्या भगवान शिवाला नतमस्तक करून आज या गजर शिवनामाचा या लाईव्ह वर चालू असलेला हा गजर याचे सुद्धा शिवकुमार स्वामीजी नळेगावकर यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होते आणि त्यांना साथ असलेल्या त्यांच्या अर्धांगिनी कमलबाई स्वामी यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक करून त्यांच्या पूर्ण परिवाराला माझा शिव शरणार्थ करून सगळ्यांना माझा जय शिवा करून आज या कीर्तन रूपी सेवेसाठी सुरुवात शिवहार 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 या गजर शिवनामाचा या सेवेसाठी उपस्थित स्वामी कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक तसेच आमचे मार्गदर्शक नंदुअप्पा देवणे आणि तिकडं शिवकीर्तन फेस लाईव्ह वर चाललेला कार्यक्रम त्यांचे अध्यक्ष कीर्तनकार अध्यक्ष नांदेड जिल्ह्याचे मनमथप्पा डांगे सर यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होते तसेच आमचे त्यांचे साथी असलेले शिवशरण गुरुजी रटकरकर यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होऊन तसेच आमचे हसनाळीकर सर यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होऊन आज जी सेवा माझ्यासाठी मिळालेली आहे माझं परम भाग्य समजून मी या सेवेला सुरुवात करीत आहे आज या गजर शिवनामाचा या लाईव्ह साठी जो अभंग घेतलेला आहे या अभंग आज संत श्रेष्ठ मनमथ माऊलीचा हा 42वा अभंग आहे कारण आम्ही पाठांतरात नसला तरी आम्हाला जे अवघड वाटतं ते सोपं करून घेण्यासाठीच ही संधी आहे आणि या अभंग संत श्रेष्ठ मनमथ माऊलीने अभंगामधून एवढं सुंदर चिंतन मांडलेलं आहे आणि आम्हाला या अभंगाचं चिंतन करायचं आहे मग आम्ही चिंतन करत असताना या अभंगामधून संत श्रेष्ठ मनमथ माऊलीने आम्हाला या अभंगामधून काय सांगितलं हे पाहायचं आहे एवढं सुंदर त्या अभंगामधून विवेचन केलेलं आहे करत असताना मी या कीर्तनासाठी जे उभा टाकलेला आहे आणि कोणाच्या सानिध्यामधून उभा टाकलेला आहे तुझे नाम रे घेऊन
गजर शिवनामाचा या सेवेसाठी जो संत श्रेष्ठ मन्मथ माऊलीने अभंगातून सुंदर आम्हाला प्रपंचामध्ये आम्ही करत असलेल्या या कार्यामधून आम्हाला मोक्षाकडे जाण्यासाठी एवढं सुंदर या अभंगातून विवेचन केलेलं आहे. कारण आम्ही हे प्रपंच संसार करत असताना, आम्ही प्रपंचामध्ये वावरत असताना आम्हाला सुख दुःख येणारच, कारण आमच्याकडून पाप पुण्य होणारच. या पाप पुण्याच्या या सागरामधून तरत जात असताना आम्हाला त्याच्यामधून कसं तरता येईल, आम्हाला मोक्षाचा मार्ग कुठून मिळेल, आम्हाला मुक्ती कुठून मिळेल, या अभंगामधून सुंदर संत श्रेष्ठ मन्मथ माऊलींनी सुंदर सांगितलं. कारण मन्मथ माऊली त्या 16व्या शतकामध्ये मन्मथ माऊलीने आम्हाला जाग केलेला आहे. सुरुवातीला त्या झोपलेल्या माणसाला जाग केलेला आहे. तुम्ही म्हणताल आम्ही काय झोपलो का? पण आम्ही झोपलेलो नाही, पण आम्ही जागा असून झोपल्यासारखं राहतो. म्हणून आम्हाला संत श्रेष्ठ मन्मथ माऊलीने एवढं सुंदर अगोदर सांगितलेलं आहे, निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर माने वागा. कारण तेवढ्यावरच थांबली नाही, कारण आम्हाला काळाचं पण भान सांगितलं. कारण आम्हाला त्रेतायुगात द्वापर युगामध्ये टाइम होता, आयुष्य होतं, पण हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये आयुष्य कमी झालेलं आहे, म्हणजे शून्य कमी होत 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 2 शून्यावर आलेलं आहे. कारण आता 100 आयुष्य आलेलं आहे, पण आता 100 वर्षाचा पण आम्हाला भरवसा नाही. मग आम्हाला भरोसा नाही या आयुष्याचा, त्यासाठी सुद्धा सावध केलेला आहे. निजू नका जागा जागा पुढे आहे बहु जगा. कारण आम्हाला प्रत्येक जागी जाग केलं, पण आम्हाला ती जाग येत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. संत श्रेष्ठ मन्मथ माऊलीने या अभंगामधून सुद्धा सांगत असताना काय सांगितलं की शरण जायचं आहे, शरण जाण्यासाठी सांगितलेलं आहे. मग कोणाला शरण जायचंय? आम्हाला देवाला शरण जायचंय. मग शरण जाण्यासाठी काय झालं पाहिजे? कारण आम्हाला शरण जायचंय, मग आम्ही शरण जाण्यासाठी आम्हाला नम्र व्हावं लागतं. कारण आम्हाला त्या भक्तीकडे जाण्यासाठी आमच्यामध्ये नम्रता आली पाहिजे. म्हणून संतांनी सांगितलं शरण जायचंय तर आम्हाला त्या देवाला आपलंसं करायचंय, तर आम्हाला आमच्यामध्ये नम्रता आली पाहिजे. मग एखादी संत श्रेष्ठ सुदास माऊलीने सुंदर म्हणलेलं आहे, नम्र झाला सर्व भूती भाषे शिवाजी भूती. नम्र झाला सर्व भूती, नम्र झाला सर्व भूती, कारण आम्हाला शरण जायचंय तर शरण जाण्यासाठी आधी आम्हाला नम्र व्हावं लागतं. मग आम्हाला त्या भक्तीमध्ये जायचंय तर त्या भक्तीमध्ये जाण्यासाठी अगोदर आम्हाला नम्र व्हावं लागतं. मग आम्हाला कोणाला शरण जायचंय? देवाला शरण जायचंय. मग शरण कशासाठी जायचंय? कारण आम्ही प्रपंच करू लागलेला आहे. या प्रपंचामध्ये आम्हाला कारण काही अडचणी असतात. आमचा प्रपंच करत असताना आमच्या चुका होतात, आमच्या हातून काही चूक घडती, आमच्या हातून काही पाप घडतं, आमच्या हातून काही खोटं घडतं. याचं आम्हाला निवारण करण्यासाठी आम्हाला तिथं शरण जायचंय. मग शरण जाण्यासाठी आम्हाला या सानिध्यात यावं लागतं. या सानिध्यात येऊन आम्हाला देवाला आपलंसं करावं लागतं. मग इकडे येण्यासाठी कसं यावं लागतं? आमचा भाव तिथं अर्पण करायचा आहे. शरण
शरण जाणे म्हणजे आमचा तिथं भाव समर्पित करायचा आहे. मग आमचा भाव तसा असला पाहिजे, त्याच्या जवळ जायचं आहे, त्याला आपलंसं करायचं आहे. तुम्ही म्हणताल मग आम्हाला त्याला हृदयात ठेवायचं, तर आम्ही हृदयात ठेवण्यास आम्हाला एखादी वस्तू ठेवायची आहे घरात, एखादी अमोल वस्तू आहे, आम्ही ती स्वच्छ जागा बघून, चांगली जागा बघून ठेवतो. मग आम्हाला देवाला आपलंसं करायचं आहे. मग आम्हाला देवाला आपलंसं करण्यासाठी सुद्धा आमचं घर जे आम्हाला हे नश्वर शरीर दिलेलं आहे, या शरीरामध्ये आम्हाला त्याला आमच्या घरामध्ये ठेवायचं आहे, हृदयामध्ये साठवायचं आहे. तर आमचं हृदय सुद्धा तसंच स्वच्छ असलं पाहिजे. असे शुद्ध भाव ज्याचा देवांकित दयाचा. खरं तर आम्हाला ते भाव त्याला दुसरं काही पाहिजे नाही. आम्हाला त्याच्याकडे जायचंय, पण आमचं त्याला भाव बघणार आहे, आमचं प्रेम बघणार आहे. मग आम्हाला त्याला प्रेमापोटी आपलंसं करता येतं. मग त्याला काय आवडतं, त्याला काही लागत नाही. आम्हाला शरण जायचंय, कारण आम्हाला प्रपंचातून तरुण जात असताना आम्हाला या भवसागरावरून तरुण जायचंय. तर कसं तरुण जायचंय? जसं या संसारामधून जात असताना आम्ही संसार करायचा आहे, पण संतांनी एखाद्याने सांगितलं, जसं कमळाचं फूल पाण्यामध्ये असतं का नाही? कमळाचं फूल पाण्यात असतं, पण त्या कमळाच्या फुलाला पाण्याचा स्पर्श सुद्धा लागू देत नाही. मग आम्ही सुद्धा संसार करू लागलेला आहे. मग आम्हाला संसार करायचा आहे, सोडायचा नाही. संसार सोडा म्हणून संतांनी सांगितलं नाही, आणि कोण्या संतांनी संसार सोडला नाही. तुकाराम महाराजांनी संसार केला, लक्ष्मण महाराजांनी संसार केला, पण यांनी संसार करून मोक्ष पदाला गेलेले. कारण आम्हाला सुद्धा संसार करायचा आहे. संसार करूनच आम्हाला परमार्थाकडे यायचं. संसार धंदा सर्व करा, ध्याने निज ध्यास धरा. कारण आम्हाला परमार्थ आणि प्रपंच हे वेगळं सांगितलेलं नाही, कारण संतांनी याला वेगळं मानलं नाही, पण आम्हाला वेगळं वाटू लागलेलं आहे. मग प्रपंच आणि परमार्थ आहे एक अंग, करून या सांग ऐक्य व्हावे. मग आम्हाला हे नाण्याच्या दोन्ही बाजू सांगितलेल्या आहे, गाडीचे दोन चाक सांगितलेलं आहे. मग आम्ही या संसार रूपी सागरामधून तरुण जात असताना, आम्हाला संसारातून तरुण जात असताना आम्ही या संसारामधून परमार्थाकडे जायचंय. मग परमार्थाकडे जायचंय म्हणजे काय करायचंय? आम्हाला या अक्षय सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे. अक्षय सुख प्राप्त करायचं म्हणजे काय करायचंय? आम्हाला त्या देवाला आपलंसं करून घ्यायचं आहे, आणि आपलंसं करून आम्हाला मोक्षाची प्राप्ती मिळवायची आहे. तुम्ही म्हणताल आम्ही 40 वर्ष झालं भजन करू लागलेलं आहे, आमचे किलोचे टाळ पाव किलोवर आले, पण आम्हाला देव भेटत नाही. आम्हाला देव भेटला नाही, आणि आम्ही करता करता आमचं आयुष्य संपून चाललेलं आहे, पण आम्हाला त्याची भेट होत नाही. मग ह्या मागं कारण काय आहे? कारण आम्हाला तिथं अंतःकरण शुद्ध करून त्याचं स्मरण करायचं आहे. मग तो भोळा आहे, त्याला आमचा भाव बघणार आहे. मग त्याला काही पाहिजे नाही, फक्त आमचं प्रेम पाहिजे.
मग त्यासाठी आम्हाला तिथं शरण जायला सांगितलं. संत श्रेष्ठ मनमत माऊलीने या सुंदर या अभंगाच्या पहिल्या चरणामधून इतकं सुंदर सांगितलं. पाहत की मनोने देवा शरण जावे, सद्भावेशी गावे नाम त्याचे. एवढं सुंदर या अभंगामधून सांगत असताना संत श्रेष्ठ मनमत माऊलीने सांगितलं, अरे त्याला शरण जा. आम्ही सुद्धा आम्हाला एखादं जर भगवे कपडेवाला जर महाराज दिसले तर आमच्यामध्ये नम्र आलं पाहिजे. आम्ही एखाद्या जर भक्ताला बघितल्याबरोबर आम्ही नम्र झालं पाहिजे. आम्ही प्रत्येक वेळेस आम्हाला नम्र होण्यासाठी हे मनुष्य युनी आहे. कारण आम्ही इतर जर जन्मामध्ये कोण्या गेला तर आम्हाला हे ज्ञान होणार नाही. पण आमचं कलियुग आहे. आम्हाला थाट मानेनं चालायला येतं पण आम्ही वाकून चालायला शिकत नाही. कारण जे आम्ही एक गावोगावी मंदिर कशासाठी बांधले, तो मंदिर आहे, प्रत्येक गावातलं मंदिर आहे. त्या मंदिराला तुम्ही दार बघा, मध्ये दरवाजा जो असतो तर त्या मंदिर एवढं मोठं असतं पण त्याला दार कशामुळे छोटं असतं. कारण आम्ही या कलियुगात वावरत असताना प्रपंचामध्ये किती जरी आम्ही ताट मान केली पण त्याच्याजवळ जात असताना अगोदर आम्ही झुकलो पाहिजे. कारण त्या मंदिरामध्ये जात असताना आम्ही त्या मंदिरातून जातो का नाही, त्या दारामधून जात असताना अगोदर आमची मान खाली झाली पाहिजे. आम्ही तिथं शरण गेलं पाहिजे आणि शरण जात असताना आमच्यामध्ये नम्रता दिसली पाहिजे. तर त्या शरण जाण्याला अर्थ आहे. पण संत श्रेष्ठ मनमत माऊलीने या अभंगातून सांगत असताना आम्ही या संसारामधून चुका केलेल्या आहेत, त्या चुका माफ करण्यासाठी आम्हाला देवाला शरण जायचं आहे. एवढं सुंदर या अभंगामधून सांगितलेलं आहे. सांगत असताना दुसऱ्या चरणामध्ये माऊलीने सांगितलेलं आहे, भाकावी करुणा करावी नावनी, नसे आम्हा कोणी तयावेना. एवढं सुंदर सांगितलं. कारण आम्ही तिथं गेलो, त्यांना शरण गेल्यावर आमच्या मनातला भाव बघणारे आणि भाव बघून आम्हाला त्याशिवाय उपाय नाही. आम्हाला त्याच्याशिवाय उपाय नाही. कारण त्याची सत्ता आहे, त्याच्या सत्तेनं चालायचं आहे. परमरहस्य ग्रंथामध्ये एखाद्याची ओवी गेलेली आहे. कारण त्याची सत्ता आहे. कारण आम्हाला तिथं जाऊन विनवणी करायची आहे. आम्हाला त्यांच्या समोर जाऊन शरण जायचं आहे. आणि त्यांच्या सत्तेमुळं हे जे मिळालेलं मानव जन्म आहे, या मानवरूपी या शरीरानं आम्हाला तिथं शरण जायचं आहे. शरण गेल्यानंतर आम्हाला तिथं नम्र व्हायचं आहे. नम्र होऊन आम्ही तिथं काय करायचं आहे तर तो दयाळू आहे, आमचं प्रेम दाखवायचं आहे. त्याला दुसरं काही लागत नाही. एका जागी म्हणलेलं आहे, प्रेमाच्या अंकिता पार्वतीचा पती न सोडी संगती प्रेमाची. प्रेमाच्या अंकिता पार्वतीचा पती, प्रेमाच्या अंकिता पार्वतीचा पती, प्रेमाच्या
त्या पार्वतीचा पते न सोडे संगती प्रेमळाचे. तो एवढा प्रेमळ आहे आणि एकदा जर भक्त ओळखला तर त्यांना आपल्याला सोडणार नाही. आणि न सोडण्यासाठी आम्हाला सुद्धा तसंच वागावं लागतं, आम्हाला तशीच भक्ती करावी लागतं. आणि तो प्रेमाचा भुकेला आहे, त्याला आमचा भाव ओळखायला येतं. तर आम्ही या संसारातून जात असताना, आम्ही या प्रपंचातून करत असताना आम्हाला सुद्धा तेवढंच, आम्ही प्रपंचावर जेवढा भाव असतो तेवढा आम्हाला परमार्थावर सुद्धा भाव करावा लागतो. आणि त्याला आपलंसं करून घ्यायचं आहे, तर आमचा भाव शुद्ध करून आम्हाला त्याला आपलंसं करून घ्यायचं आहे. आणि पुढच्या चरणामध्ये संत श्रेष्ठ मन्मथ माऊली एवढं सुंदर सांगू लागलेला आहे, एवढा तो घोडा आहे हे सांगू लागलेला आहे. शिवशूळ पाणी कैलासीचा राणा, दिनाच्या धावण्या धाव वेगे. किती सुंदर सांगितलं बघा. एवढा तो एका हाकेला धावणार आहे म्हणून सांगितलेला आहे. त्याला काही जास्त सांग लागत नाही. सर्व जाना सत्याचे एक वेळा नाव घेता तारी. एवढं सुंदर म्हणलेलं आहे, शिवपाठातून म्हणलेलं आहे एक वेळा नाव घेता तारी. एक वेळा नाम घेता तारी. एक वेळ असंच नाव घेतलं तर तो कसा हाकेला धावून येते एक दृष्टांत देऊन सांगतो तुम्हाला. कारण हे कलियुग आहे. आमच्या एका आमच्या हाकेला तो धावतो. एकदा जर त्याचं नाव घेतलं तर आमचा उद्धार करतो. तर आणि सतत त्याचं चिंतन केलं तर आम्हाला मोक्ष प्राप्ती होणार म्हणजे होणार. तर असाच एक मोठा सावकार असतो, त्याच्याकडे भरपूर संपत्ती असते आणि धन द्रव्य भरपूर असतं, पण पैसा असून सुद्धा त्यांनी कधी दान धर्म केला नाही, कधी सत्संगामध्ये वावरला नाही, कधी भजन कीर्तनाला आला नाही. कारण त्याच्याकडे व्यवहार एवढा मोठा होता, त्याला टाइम मिळायचा नाही. पण कधी मनाला सुद्धा त्याला वाटलं नाही, कधी त्या आयुष्यामध्ये कधी त्याला वाटलं नाही की आम्हाला इकडे यायची गरज पडल आणि आम्हाला याशिवाय काही उपाय नाही. कारण आम्हाला इकडे आल्याशिवाय आमच्या या आलेल्या नरजन्माला उपाय नाही. मग आम्हाला हे समजलं पाहिजे, कळलं पाहिजे की आम्ही या नरजन्माला आलेला आहे. एवढा 84 योनी चुकून आम्हाला हा एवढा सुलभ नरजन्म मिळालेला आहे. मग या नरजन्मात आल्यानंतर मोक्षाच्या प्राप्तीकडे जाण्यासाठी आम्हाला या प्रपंचासोबत परमार्थाची सुद्धा जोड असली पाहिजे. मग या परमार्थामध्ये जोड करत असताना मग आम्ही काय केलं पाहिजे, तर आम्हाला त्याचं चिंतन केलं पाहिजे. मग साधं सोपं साधन सांगितलं, मग आम्हाला तिथं करायचं आहे. मग आम्हाला त्याचं एकदा जर नाव घेतलं तर काय होते त्या सावकाराला. तुम्ही सांगा, पहिले पूर्वीच्या काळाला होते रोग, पहिले महारोग व्हायचे आणि त्या महारोगानं झडून 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 मरून जायचे. पण आता कलियुग आहे. आता कलियुगाचं मरण कसं आलं हो? आता आहे मी बोलत बोलत आता केव्हा माझा श्वास जाईल कळणार नाही, असं कलियुगातलं मरण झालेलं आहे. मग आता ते कलियुगातले अटॅक या मरणापेक्षा आणखी आमच्या भोवताल हे काळ टपून बसलेला या करोना या महामारीमध्ये आम्ही एवढ्या संकटात सापडलेलो आहे. मग या संकटातून सुद्धा आम्हाला सुटका करून घ्यायची आहे. मग ही सुटका करून घेण्यासाठी सुद्धा आम्हाला साधन
त्या साध्याकडे यावं लागतं, हे साधन करावं लागतं. मग एवढं संतांनी सांगून आम्हाला समजत नाही, कारण आम्ही ठरू लागलेला आहे. तर आम्ही या नामावरून ठरू लागलेला आहे, या चिंतनावरून ठरू लागलेला आहे. आम्हाला या गुरुच्या आशीर्वादाने ठरू लागलेला आहे. मग त्या सावकाराला वय झालं आणि घरामध्ये त्याचं कुटुंब मोठं होतं. त्या सावकाराला महारोग झडायला लागला. असा महारोग झडायला लागला, त्यांनी खूप संपत्ती मिळवून ठेवली. एवढा ऐश्वर्य संपत्ती मिळून सुद्धा घरदार मिळवून ठेवलं आणि त्या सावकाराला हातापायाला रोग झडायला लागला. रोग झडत असताना हातापाय झडून गेले. आता त्याचा वास येऊ लागलेला आहे. त्या मुलांनी विचार केला, त्याला एका रूम मध्ये ठेवलेलं होतं त्या सावकाराला, आणि मी सांगू लागलेलं आहे, एकदा नाव घेतलं तर काय जीवनाचा उद्धार होतो. त्यांनी कधी आयुष्यामध्ये मंदिरचं तोंड बघितलं नाही, कधी टाळ हातात घेतला नाही, कधी मुखानं चिंतन केलं नाही. तर त्यानं फक्त एकदा नाव कशा प्रकारातून त्याच्या मुखावर नाव घेतलं. त्या मुलांना वाटलं त्याचा वास येऊ लागलेला आहे. घरातले लोक कंटाळून गेले. तर आता सत्संग चालू आहे मारुतीच्या मंदिरावर, महादेवाच्या मंदिराजवळ. तर तिथं नेऊन बाबाला थोडा वेळ बसवावं असं मुलाच्या मनात आलं आणि त्या मुलांनी त्या वडिलाला उचललं आणि मंदिराच्या पारावर नेऊन बसवलं. सत्संग चालू होता, प्रवचन चालू होतं. प्रवचन संपलं. त्या सावकारीने प्रवचन ऐकल्यानंतर मनाला पश्चाताप व्हायला सुरुवात झाली. कारण वाटू लागलं, मी आयुष्यभर कधी मी एवढं समाधान ऐकलो नाही. आता ऐकायचंय पण त्याच्यामध्ये चित्त लागत नाही, कारण त्रास सुरू झाला शरीराला. माशा भोग करत होत्या, वास येत होता आणि त्या मंदिराच्या समोर बसवलं. प्रवचन संपलं, संध्याकाळची वेळ होती. त्या सावकाराला त्या मंदिराच्या समोर बसवल्यानंतर सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले. आमच्या 6 वाजलं की मंदिरात दिवा लावण्यासाठी माय मावल्या खेडेपाड्याने आता सुद्धा प्रथा चालू आहे. कारण 6 वाजले की मंदिरामध्ये दिवा लावायला जाते. तसं त्या मंदिरामध्ये बायका निवेद घेऊन दिवा घेऊन येऊ लागलेले आहेत आणि त्या सावकाराला मंदिरच्या समोर बसवलं होतं. आता आमच्या खंडोबाला काय काम आहे? निवेद घेऊन मायमाऊली जाऊ लागली की त्याच्या पाठीमागे तर कुत्र जाणार. मग आणि ते मायमाऊली एक दिवा घेऊन निवेद घेऊन मंदिरात जात होती. त्या मायमाऊलीच्या मागे ते खंडोबा जात होता. सावकार एवढा त्रस्त झालेला होता, त्या महारोगानं खाऊन टाकलेलं होतं. कारण जेव्हा आमच्यामध्ये शक्ती आहे, जोपर्यंत आमच्यामध्ये तारुण्य आहे, तोपर्यंत आम्ही हे काही कार्य करू शकता. पण आमच्यामधलं हे जे सगळं आमच्यामधले संपून गेल्यानंतर, वेळ गेल्यानंतर आम्ही किती जरी त्रास करून घेतला तरी आम्हाला हे साध्य करता येत नाही. मग
कशी हाक मारायची त्या सावकारावर वेळ आली, त्याला तोंडातून शब्द फुटत नव्हते. मग ते माऊलीच्या मागे जो कुत्रा मंदिरात जाण्यासाठी निघाला होता, पण त्या सावकाराला वाटू लागलेलं आहे माझं अंग सगळं नासून गेलेलं आहे, आता कुत्रा तो माझ्या वासानं माझ्याकडे येईल, आता माझं काही खरं नाही. सगळे माणसं घरी गेलेले होते, बाहेर कोणी दिसत नव्हतं, सावकाराला तोंडातून वाचा फुटत नव्हती. आणि मग ते कुत्रा जसा जसा जवळ येईल तसं तसं सावकाराला भय वाटायला लागलं. ते भय वाटायला लागलं आणि भीती वाटू लागलेली आहे. आणि भीत असताना सावकार जसा कुत्रा जवळ येईल, एकदम आता जवळ ती माऊली जवळ येऊ लागलेली आहे, त्या माऊलीच्या मागे तो कुत्रा चाललेला आहे. त्या सावकाराला वाटलं आता माझ्या वासानं मला तो तोडणार. या आता जवळ एकदम अगदी जवळ कुत्रा आला की सावकाराच्या बेबीच्या डेटापासून त्या भीतीपायी त्या कुत्र्याला त्यांनी हाड म्हणायला गेलेलं आहे. त्यांना हाड हाड म्हणता आलं नाही, हा र शब्द आलेला आहे. हाड म्हणताना हार हा शब्द आलेला आहे. हार म्हणल्याबरोबर वर तो भोळा आहे आणि कृपाळू आहे. त्यांनी पार्वती माता आणि भगवान शिव संवाद करत बसलेले होते. पार्वती मातेला हाक ऐकू गेली आणि पार्वती माता म्हणू लागलेली आहे, देवा तुम्हाला कोणीतरी तुमचा भक्त आवाज देते, तुम्हाला कोणतरी आवाज देऊ लागलेला आहे. मग भगवान शिवाने डोळे उघडले आणि पाहतो तर काय, तो भवरोगी तिथं बसलेला आहे. मग या रोगावरचं औषध आहे. आम्ही श्रीपाठातून दररोज म्हणू लागले, भवरोगावरील दिवेश रसायन औषध आहे जाण शिवनाम. एवढं सुंदर आम्हाला उजाली जागा केलं, आम्हाला उपाय नाही, आम्हाला त्या चिंतनाशिवाय उपाय नाही. तर त्या चिंतनाशिवाय उपाय नाही, तर आम्हाला चिंतनातून काय साधन सांगितलं, या कलियुगामधलं सोपं साधन काय सांगितलं महाराज. कलियुगामध्ये भजनय तार हृदय शंकर साठवावा. कलियुगामध्ये भजनय तार बघा नाम सांगितलं कलियुगामध्ये. आता आम्हाला तप योग या तपश्चर्या काही होत नाही, पण या कलियुगामध्ये सामान्य जीवाला साधना करायची आहे आम्हाला. तर थोडं सोपं साधन भजन सांगितलं, आम्हाला चिंतन करायचं आहे. सांगते मानव जन्माचा या नर देहाचा साधून घ्या संधी पुन्हा नाही
घ्यायची आहे. मग आम्हाला वेळ वाया घालवायचा नाही, कारण आम्हाला वाटू लागलेला आहे कोण वेळा होईल काय नाही देवाचा निश्चय. कारण आम्ही करत असताना आमच्या जीवनात वेळ घालायची नाही. मग आम्हाला चिंतन करायचं आहे. मग आम्ही प्रपंच करत असताना चिंता करू लागलेला आहे. चिंता करू लागलेला आहे का नाही हो? इकडे लक्ष असू द्या, कारण आम्ही चिंता आणि चिंतनामधला फरक सांगू लागले, कारण या नामाचं महत्व सांगू लागले. या नामामध्ये काय आहे? नाम आम्हाला तारतं आणि जी चिंता आहे ते चिंता आम्हाला जाळते. मग आम्ही या नामामध्ये नामाचं चिंतन करत असताना या चिंतनामधून आम्हाला मोक्षाची प्राप्ती मिळणार आहे. मग आम्ही हे चिंतन कसं करायचंय ते आम्ही ठरवायचंय. कारण आम्ही चिंतन कसं केलं पाहिजे? आमचा भाव शुद्ध असला पाहिजे, आम्हाला आवड असलं पाहिजे. आम्हाला आवड असली तरच आम्हाला तिथं जाता येतं. शरणालो तुझ्या नामाची आवडी जीवाचा रबडी दया सुखा. कारण जसं पाण्यामधली मासळी बाहेर काढल्यानंतर तडफडते, तसं आम्हाला सुद्धा इकडे येण्यासाठी आमचा जीव तडफडला पाहिजे. मग तर आम्हाला आमची आवड निर्माण असली पाहिजे, तर आम्हाला इकडे येता येतं. मग इकडे आल्यानंतर आमची आवड बघून, आमची तडफड बघून तो तर भोळा आहे, त्याला तर तेव्हा समजणार आमचा भाव अंतःकरणातला, आणि मग तो आमच्या हाकेला धावणार आहे. म्हणून संतश्रेष्ठ मन्मथ माऊलीने एवढं सुंदर या अभंगातून चिंतन केलेलं आहे. काय सांगितलं? पुरवाळे हातके पालवाने झाके वैसवने अंगी सुखी उदरी. बघा किती सुंदर, एवढे दयावान शंकर, एवढा भोळा आहे, एवढे दयावान आहे. आणि एवढं माऊली सांगत आहे की एवढी दया आहे त्यांच्या अंगी. आणि काय सांगितलं? जसं आई आपलं बाळ किती खोडकर असू द्या, किती जरी आणवळ असू द्या, तशी आपल्या पदराखाली झाकून घेते, तसं तो आपला भक्त शंकराला, जो भक्त ओळखू आलेला त्या भक्ताला सुद्धा त्यानं हाकेला धावून आपल्या पांघरणाखाली पदराखाली झाकून घेतो. एवढा तो भोळा आहे. मग आम्हाला त्या देवाची भक्ती करायचं आहे. मग भक्ती करण्यासाठी आम्ही वेळ घालू का? नाही. आम्हाला समजलं पाहिजे, आम्हाला ही संधी आली, आम्ही आता साधलं पाहिजे. मग एखादं सांगितलं, नको वेळ बारे उठावे हे पुन्हा आहे किंवा नाही माहित नाही म्हणून सांगितलं संतांनी. कारण हा जन्म अखेरचा आहे. एवढी सुंदर संधी मिळालेली आहे. हा 84 योनी चुकून नरजन्म मिळालेला आहे. तुम्ही म्हणताल कुठून? नांदेड जिल्ह्यातून आला का? नाही. कारण 84 योनी म्हणजे आम्ही 84 योन्यात भटकत आलेला नरजन्म आहे. मागे काय होतं माहित नाही, पुढे काय व्हायचंय माहित नाही, पण हा नरजन्म
झालेला आहे. मग संसार करत असताना, संसार करताना आम्हाला खूप गोड लागतो. कारण संसार कसा आहे हो, आमच्या टरबुजाच्या फोडीसारखा आहे. टरबूज असतं का नाही बघा, टरबुजाची फोड, तुम्ही टरबूज एखादं पिकलं आम्ही चिरतो उन्हाळ्यामध्ये बघा तुम्ही, त्याला चिरल्यानंतर टरबूज आम्ही खायला लागतो. जेव्हा आम्ही वरचा भाग खातो तो संसारासारखा आमचा आहे. वरून खाली खात जात असताना आम्हाला पांढरा भाग लागायला लागला की पानसट वाटायला लागतं. लागतं का नाही? तसा आमचा संसार आहे. आम्हाला लग्न होण्याच्या अगोदर वाटतं लग्न व्हावं, लग्न झालं की वाटतं मूल व्हावं, मूल झालं की वाटतं मुलगा मोठा व्हावा, मुलगा मोठा झाला की नोकरी लागावी, त्याचं लग्न व्हावं, नंतर त्याला मुलबाळ व्हावं, ही आमची अपेक्षा, ही आमचा संसार आहे. पण आम्ही संसारामध्ये आम्ही संपून गेलो तरी आम्हाला अक्षय सुखाची प्राप्ती नाही. आम्हाला त्याची भेट होणार नाही. मग आम्हाला हे संसार करत असताना या संसारामधूनच आम्हाला परमार्थ करायचा आहे. आणि या परमार्थाची आणि संसाराची आम्हाला एक अंग करायचं आहे. मग आम्हाला या एक अंग करायचं म्हणजे काय करायचं आहे? मग या संसार रूपी या सागरामध्ये वावरत असलेला हा नरजन्म आहे. मग नरजन्माला आलेला हा जीव जो आहे तो जीव शिव करायचा. मग या जीवाला जीव शिव एक करायचा आहे. एक करून आम्हाला साध्य साधायचं आहे. मग हे जीव शिव केव्हा करता येतं? हे नरजन्मात आल्यानंतर करता येतं, या मानव जन्मामध्ये आल्यानंतर करता येतं. मग आम्हाला या मानव जन्मामध्ये आलेली संधी साधून घ्यायची आहे. मग आम्हाला त्यात वेळ वाया घालायचा नाही. मग एखाद्या सांगितलं सुख देईल शंकर करा पूजन लवकर, सुख देईल शंकर, सुख देईल शंकर.
म्हटलं शंकर करा पूजना लवकर. तुम्ही म्हणता लवकर पूजा म्हणजे पहाटे जाऊन कोणा मंदिरात बसा म्हणून सांगितलं नाही संतांनी. कारण हे आयुष्य आहे, कलियुग आहे. या कलियुगातल्या आयुष्याला वेळ नाही आणि जेवढं होईल तेवढं लवकर. लवकर म्हणजे आता जेव्हा मिळेल तेव्हा साध्य करायचं आहे. सतत त्याचं मुखामध्ये नामचिंतन करायचं आहे आणि या नामाचं चिंतन करून या जीवाला मोक्ष सांगितलेला आहे. मग आम्हाला मोक्षाच्या प्राप्तीसाठी कोणती योग करण्यासाठी, साधना करण्यासाठी, कोणते तप करण्यासाठी आम्हाला सांगितलेलं नाही. कारण कलियुगातलं सोपं साधन जे सांगितलेलं आहे तर भजन सांगितले. या भजनामधून आम्हाला साध्य करून घ्यायचं आहे. हे 84 योनी चुकून जो मानव जन्म मिळालेला आहे, आम्हाला जन्म अखेरचा म्हणलेला आहे संतांनी, पण माहिती नाही मागे काय होतं माहित नाही, आता पुढं काय व्हायचंय माहित नाही. मग आम्हाला या 84 योनी चुकून आलेल्या या जन्मामध्ये आम्हाला फक्त त्याला मागायचं आहे. आम्हाला त्याच्या पुढं शरण जायचं आहे. तुम्ही म्हणतात शरण जायचं आहे, मग हा जीव कसा भटकत आलेला आहे, मग आम्हाला त्याची कृपा दृष्टी आमच्यावर झाली पाहिजे. दुरुने आलो तुझ्या भेटे, दुरुने आलो तुझ्या भेटे, दुरुने कृपा होऊ दे, मी तुला शरण आलेला आहे. म्हणून आमच्यामध्ये नम्र भाव निर्माण झाला पाहिजे. आणि तो तर प्रेमाचा भुकेला आहे, त्याला काहीच पाहिजे नाही. प्रेमाच्या अंकित पार्वतीचा पती न सोडी संगती प्रेमळाचे, मनमत मन देव प्रेमाचा भुकेला, अनेक कोणाला ना टोपेची. त्याला फक्त आपलं प्रेम पाहिजे आणि त्याला प्रेमापोटी आपलंच करून घ्यायचं आहे. आपला भाव त्याच्यावर समर्पित करून, कारण तो घोडा आहे आणि आमच्या एका हाकेला धावणार आहे. मग आम्हाला ते नाव घेण्यासाठी काय सांगितलं तर या नरजन्मामध्ये आल्यानंतर त्याचं नाम घ्यायचं आहे. खरं तर आम्हाला सुंदर आहे, नाम घेण्यासाठी वेळेचं भान सांगितलं नाही. आशने शयने भोजने गमने प्रेमे शूलपाने स्मरावा तो. आम्ही शिवपाठातून दररोज म्हणून जातो कारण आम्हाला वेळेचं भान सांगितलंय. तुम्ही तर भजन करण्यासाठी किंवा त्याचं चिंतन करण्यासाठी कुठेतरी बसावं लागतं, वेळ काढावा लागतो, असं काही नाही. आमचा हात कार्य करू लागलेला आहे, पायानं कार्य होऊ लागलेलं आहे, पण मुख जे असते मुखानं सतत आम्हाला त्याचं चिंतन करता येतं. पण आम्ही चिंतन न करता चिंतेकडे जास्त वळत असतो. कारण आम्ही सतत त्याचं चिंतन जर मुखामध्ये ठेवलं तर आम्हाला अक्षय सुख मिळण्यासाठी वेळ लागणार नाही. मग अक्षय सुखाची प्राप्ती करायचं आहे. तुम्ही अक्षय सुख म्हणजे काय म्हणून म्हणतात? अक्षय सुख कशाला म्हणलेलं आहे? तिकडं एवढं सुंदर लक्ष्मण महाराजांनी अक्षय सुखाच्या ध्यासाला लागून त्यांनी गुरुच्या मार्गाला गेलेले. अक्षय सुख म्हणजे अक्षय म्हणजे सतत असणार आपल्या सोबत, कधी त्याला नाश होणार नाही, ते विटणार नाही, कधी संपणार नाही. पण क्षय सुख कसं आहे? क्षय सुख म्हणजे आमच्या संसाराच्या सुखाला क्षय सुख म्हणलेलं आहे आणि परमार्थिक सुख जे आहे ते अक्षय सुख म्हणलेलं आहे. मग हे क्षय सुख जे कसं असतं बघा, आमच्या संसारामध्ये ऊन सावली सारखं कधी दुःख येणार, कधी सुख येणार.
मग आम्हाला थोड्या वेळामध्ये सुख वाटू लागतं, लगेच काही क्षणामध्ये आम्हाला दुःख वाटायला लागतं. हे आमचा संसार आहे. मग या दुःख मरण आम्हाला या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी आम्हाला या चिंतनामध्ये असलं पाहिजे. आम्हाला चिंतन हे नाम घ्यायला सांगितलेलं आहे, एवढं सुंदर. मग आम्ही कसा उपयोग करायचा आहे? शिवहार शिवहार चिंतन करायचे आम्हाला या नरजन्मात आल्यानंतर. शिवहार शिवहार म्हणा हा जन्म नाही पुन्हा पुन्हा. कारण आम्हाला या नरजन्मात करता येतं म्हणून संत सांगू लागलेलं आहे. खरं तर या मानव रूपाने आलेल्या प्रत्येक जीवाला मोक्षाच्या मार्गाकडे नेण्यासाठी काय धडपड होती. अख्खं आयुष्य जाळलं. 104 वर्ष त्यांनी तपामध्ये राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी या फक्त मानवरूपी आलेल्या या प्राण्याला चांगला मार्ग दाखवावा, मोक्षाचा मार्ग मिळावा. आणि मोक्षाचा मार्ग कशामधून आहे आणि यांना गोडी कशामधून लागल हा ध्यास होता त्यांना. आणि त्यांनी ते कार्य संपवून शिवाऐक्य झाले. शिवाऐक्य झाले, लिंगाऐक्य झाले म्हणण्यामध्ये आम्हाला गेले म्हणता येणार नाही. कारण शरीर रूपाने या नश्वर शरीराने त्याने दूर गेले तरी पण आत्मरूपाने ते आमच्यामध्ये आहेत. कारण ही ताकद आहे, संतांची ताकद आहे म्हणून आम्ही तरलेला आहे. एवढ्या महामारीमधून सुद्धा आम्ही जेव्हा सुखरूप आहेत तर आमच्या मागे काही संतांचा आशीर्वाद आहे. मग आम्हाला त्यांना विसरता येणार नाही. कारण सतत त्यांचं नाम चिंतन आमच्या मुखामध्ये असलं पाहिजे. माऊली पदार्पण झाल्यानंतर त्यांनी सतत फक्त या मानवरूपी जीवासाठी जे आमचं आयुष्य त्यांनी खाक केलं जाळून आमच्यासाठी. कारण या प्रत्येक प्राण्याला चांगला मार्ग मिळावा, कुठेतरी मोक्षाच्या प्राप्तीसाठी चांगल्या मार्गाने जावा, त्यांची अशी धडपड त्यांनी आपलं कार्य पूर्ण होऊन लीन झालेले आहे. मग आम्हाला त्यांचा वसा घेऊन चालत असताना आम्हाला गोडी लावून गेलेले
एवढी गोडी लावलेली आहे. कशी गोडी लावलेली आहे. आम्ही एखाद्या आमच्या लहान बाळाला शाळेत जाण्यासाठी अगोदर खाऊ म्हणून चॉकलेट गोळ्या खाऊ सोबत देऊन जसं शाळेत पाठवतो, जेवण करत असलो बाळ जेवत नसेल तर आम्ही त्याला काला करून खाऊ घालतो, तसं आमच्या माऊलीने घराघरामध्ये खेडोपाडी गल्लोगल्लीनं जाऊन हा सत्संग उभा केलेला आहे. आणि या भजनामधून या नामरूपी भजनाचं चिंतनाची गोडी जी निर्माण केलेली आहे ती आमच्या डोक्यावर हात फिरून माऊलीचा आशीर्वाद आहे. संत श्रेष्ठ मन्मथ माऊलींनी 16व्या शतकामध्ये आम्हाला भांडवल करून दिलं. त्यांनी हा भांडवलाचा साठा करून ठेवला होता, पण आम्हाला घरापर्यंत पोहोचण्याचं काम, आमच्या मुखामध्ये काला करून खाऊ घालण्याचं काम आमच्या राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी एवढं सुंदर केलेलं आहे. संत या जगाला हवा, संत या जगाला, संत या जगाला हवा, संत या जगाला, शिवलिंग शिवाचार्य घेणारी माऊली आमच्या पाठीशी आहे. आणि मन्मथ माऊलीने एवढं सुंदर सांगत असताना या अभंगामध्ये सांगितलेलं आहे, कारण आम्हाला त्याशिवाय उपाय नाही, देवाशिवाय उपाय नाही, गुरुशिवाय उपाय नाही. या मानव जन्माला आल्यानंतर, या नरजन्मात आल्यानंतर आम्हाला त्याशिवाय उपाय नाही म्हणून सांगितलेलं आहे. मग आम्ही करत असताना एवढं सुंदर मन्मथ माऊलीने आपला भाव त्याच्याजवळ, त्या देवाजवळ समर्पित करायचा आहे. एवढ्यावरच नाही तर एवढं सुंदर शेवटच्या चरणामध्ये सांगितलेलं आहे, मन शिवलिंग माने
शेवटच्या चरणामध्ये मन्मथ माऊलीने एवढं सुंदर शरण जाऊन जीवनाचा कृतार्थ करून घ्या. या आजच्या गजर शिवनामाचा या लाईव्ह वर जी सेवा मिळालेली आहे त्या सेवेसाठी अभंग संत शिरोमणी मन्मथ माऊलीचा 42वा अभंग आहे. या अभंगाचं चिंतन करत असताना 6 चरणाचा अभंग आहे. होता होता वेळ संपत आलेली आहे आणि या अभंगामधून जे काही चिंतन झालेलं आहे, जे काही योग्य असेल ते माझ्या गुरुमाऊलीचा आशीर्वाद आहे आणि त्यामध्ये काही चुकलेले शब्द असूर आले असतील, आपसूर आले असतील, काही चुकलेलं असेल तर ते मुलगी बहीण म्हणून माफ करावं आणि झालेली सेवा यांना सुद्धा धन्यवाद देऊन जी माझ्यासाठी सेवा मिळाली, माझं परम भाग्य करून या सेवेसाठी उपस्थित माझे महिला वर्ग आणि पुरुष वर्ग आलेला आहे, त्यांचे सुद्धा धन्यवाद मानून आमचे शिवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पत्रे अण्णा येथे उपस्थित आहेत, तसेच आमचे गायक पांडुरंग अण्णा हे सुद्धा उपस्थित आहेत आणि तसेच आमच्या सिद्धेश्वर स्वामीचे मानव तेवढं धन्यवाद आहेत, तसेच आमचे अनिल महाराज सुद्धा त्यांचे धन्यवाद मानून आज झालेली
मी समर्पित करून या सेवेला येथेच थांबते. राज मावले तुझे नामे चंद्र लाग
रंगोळी कामरोगाचा वळसा आसरा दुस्तर याचा पडू द्या विसर कामरूळाचा वळसा सदा समने त्याचे व्हावे कल्याण त्रिजीवाचे कामरूळाचा वळसा नमस्कार माझा स्वतःला दोरा नारी आणि नरा सर्व याते सांडोऱ्या सदा अभिमान शिवार शब्दाची करुणे आरोळी लावावी निवृत्तान माझी सांडोऱ्या सदा अभिमान शब्द आहे मी दुर्बळ सर्वदा म्हणून या माता श्रद्धा पायी सांडोऱ्या सदा अभिमान शिवदा समने सकळ मिळून घ्यावे शिवचरणी लोटविया सांडोऱ्या सदा अभिमान करावे भजन प्रेमानंदे शंभो 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 रे सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय अंबे जय नमः पार्वती पते शिवाय भारत माता की जय। भारत माता की जय